आजची इकडे पण बाकी काही असेल तो देशाला न्याय रोख देण्याकरता महाराष्ट्राला मिळालेले 2 विरोधी पक्ष नेते एक भाजपाला साहेबांची निवड झाली तेवढी फार आनंद वाटतो. योग्य फारसा नाही काही मग नाही तर रामच राहिला ना. विशाल जर आतमध्ये जाऊन ते आमदार आहे आणि त्यांनाही करेक्ट करायला सांगा तिकडे त्यांच्या पण मी माझ्या मनात अरे जाऊ का कमलेश साहेबच सांगा माझ्या मनाने पहिलंच म्हणलं. बरं मला एक सांगा राज्यपालांनी राजीनामा मंजूर केला का? केला मग राज्यपालांनी केला का? म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला नाही त्यांनी नागपूर संबंध बोलले काय त्यांनी म्हणजे ते माहित नव्हतं. आम्ही काही दिवस चुकीचं बोलावं असं होऊ नये. नाही राज्यपालांचे पण ते कालचे काय डिबेटला तुम्ही जे बसलात ना मी त्यावेळेस ते सत्य म्हणजे मला असं वाटत सत्य केला राज्यपालांनी केला हो केला म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला नाही त्यांनी नागपूरमध्ये बोलले ना ते नागपूरमध्ये राज्यपाल होते कार्यक्रमात त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले आजची इकडे पण बाकी काही असेल तो देशाला न्याय रोख देण्याकरता महाराष्ट्राला मिळालेले 2 विरोधी पक्ष नेते एक भाजपाला साहेबांची निवड झाली तेवढी फार आनंद वाटतो. योग्य फारसा नाही काही मग नाही तर रामच राहिला ना. विशाल जर आतमध्ये जाऊन ते करेक्ट आमदार आहे आणि त्यांनाही करेक्ट करायला सांगा तिकडे त्यांच्या पण मी माझ्या मनात अरे जाऊ का कमलेश साहेबच सांगा माझ्या मनाने पहिलंच म्हणलं. बरं मला एक सांगा राज्यपालांनी राजीनामा मंजूर केला का? केला मग राज्यपालांनी केला का? म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला नाही त्यांनी नागपूर संबंध बोलले काय कार्यक्रमात त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले म्हणजे ते माहित नव्हतं. आम्ही काही दिवस चुकीचं बोलावं असं होऊ नये. नाही राज्यपालांचे पण ते कालचे काय डिबेटला तुम्ही जे बसलात ना मी त्यावेळेस ते सत्य म्हणजे मला असं वाटत सत्य केला राज्यपालांनी केला हो केला म्हणजे मग झाला कारण काय घेतला दिला नाही त्यांनी नागपूरमध्ये बोलले ना ते नागपूरमध्ये राज्यपाल होते कार्यक्रमात त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले